शिपाई होते औरंगजेबाचे। दोघं शिपायांनी बघितलं, शिवा भोसला मर गया, अगर यही संदेश हम अपने राजा को सुनाएंगे तो हमारा राजा कुछ तो बख्शिश देगा भैया। या आशेनं, या अपेक्षेनं औरंगजेबाचे शिपाई, शिवा भोसला मर गया, ये संदेश अपने राजे को सुनाएंगे तो हमारा राजा कुछ तो बख्शिश देगा भाई, या आशेनं जात होते औरंगजेबाकडे आणि दरबारात जाऊन सांगायला लागले, राजे खुशखबर है, खुशखबर लेके आए हैं। राजांना वाटलं काय खुशखबर है, जल्दी से बताओ क्या हुआ। दोघं शिपायांनी सांगितलं, राजे राजे वो जो शिवा भोसला था ना, अपना जो दुश्मन था ना, वो मर गया, वो गुजर गया। त्यांना वाटत होतं मग आपला राजा आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस देईल, पण महाराज मुसलमान धर्माचा राजा, मुसलमान धर्माचा राजा होता, पण राजे शिवाजी महाराज मरण पावल्याच्या नंतर मुसलमान धर्माच्या राजानं दोघं गुडघं खाली टेकले, त्याच्या अल्लाहकडे हात पसरवतो आणि त्याच्या अल्लाहला सांगतोय, हे मेरे अल्लाह मेरे परवरदिगार तू तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना, ए खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। क्यों? क्योंकि माँ बहनों की अबरू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा है। हे संस्कार आपल्या लोकांवर राजांचे संतांचे, मग आपल्यासाठी परस्त्री आपली माय आपली बहीणच असली पाहिजे की नाही। विठ्ठल 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 बाईनं सांगितलं, बाबा माझी इच्छा पूर्ण करा। वारकरी म्हणतो, बाई असली घाणेरडी काम आम्ही करत नाही, अजिबात नाही। बाई म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा। वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं, वारकरी बाबा म्हणतो, बापरे बाप, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले विचार आले तरी कस काय? तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडी विचार येत आहे? बाई अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? म्हणले असली घाणेरडी काम आम्ही करतच नाही। बाईच्या लक्षात आलं, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करत नाही। नवरा दिसतोय वारकरी बाबाला, बाईनं काढली कुऱ्हाड, नवरा झोपलेला होता मागच्या रूम मध्ये, कुऱ्हाड टाकली डोक्यात, नवऱ्याची खांडच केली झोपेतच। आता म्हणते, वारकरी बाबा आता तरी माझी इच्छा पूर्ण करा। वारकरी म्हणतो, अग्निदेवतेच्या समोर शपथ घेतल्यावर नवऱ्याला होत नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय विचार करणारे, नवऱ्याला ठार मारलंस? वारकरी म्हणतो, असले घाणेरडे काम आम्ही करतच नाही। बाई म्हणते, आता का नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करायचं? बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांची कुणीतरी वाचवा, काका बाबा मामांची कुणीतरी वाचवा। वाचवा वाचवा म्हणतात, गावातील लोक जमा झाली। काय झालं बेटा? म्हणले, काय नाही काका, या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं म्हणले या वारकरी बाबानं। गावातील लोक म्हणतात, अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडे विचार आहे। कुणी म्हणतं याला गळफास लावा, कुणी म्हणतं झाडून टाका, कुणी म्हणतं मारून टाका, पण एक सुज्ञ बाबा होते ते म्हणे असं काही करू नका। वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आली ना, एक काम करा, याचे 2 हात तोडा आणि याला मोकळं करा। याचे तुटलेले हात बघेल ना तर दुसरा वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही, याचे 2 हात तोडा आणि याला मोकळं करा म्हणलं। वारकऱ्याला चौकात बांधले दादा, चौकात बांधलं, 2 हात तोडले वारकऱ्याचे आणि वारकऱ्याला मोकळं केल्या। वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरलाय, पंढरपुराचा मार्ग धरला। पंढरपुरात प्रवेश आहे, भगवंताचं दर्शन घेतलं, वारकऱ्याच्या डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते। देवाच्या कडे बघितल्याच्या नंतर रडत होता वारकरी आणि देवाला सांगितलं, म्हणले देवा अरे ऐक ना, तुझ्यासाठी वारी करणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळ वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील देवा, तर तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं रे पांडुरंगा? माझ्या भगवंतानं वारकरीला सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, हे कर्म तुमचं तुम्हाला भोगावं लागतंय। म्हणे कसं देवा? अरे भल्या माणसा, मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते का? कसाच्या हातून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, कसाच्या हाती गाय लागत नाही, कसाई दादानं तुम्हाला आवाज दिला, तुम्ही गंगेवर स्नान करत होते, ब्राह्मण दादा माझ्या हाताकान गाय सुटली, गाय मला सापडत नाही, तेवढी गाय धरून द्या। तुम्ही काय केलं? गायीच्या समोर जाऊन 2 हात आडवे केले, 2 हात आडवे केले, म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले। कारण
केले कर्मा झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकऱ्यानं सांगितलं, बाबा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला, पण मला एक सांगा ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा. तेव्हा वारकरी बाबाला भगवंत सांगतात, तो गपगुमान झोपलेला दिसतोय ना, तोच मागच्या जन्माचा कसय्या, आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय्या. कर्म माणसाचं चुकत नाही हो, म्हणून कर्म करत असताना सावधगिरीने नाही तर भोगावंच पडतंय. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठ्ठल विठ्ठल. हे झालं संतांचं उदाहरण. मग माणसाला कर्म चुकत नाही. तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे. जसं संतांना जर कर्म सोडत नसेल, मग तुमले ना आपले सोडीन का? विचारच करा नाही. एक म्हातारा जरासा बोलका होता. सुनबाई नवराला सांगायला लागणे, तुमना बाप बोलता कटकट करस म्हणे, म्हाताराला कुठेतरी काढा. पोरगा म्हणे, का रे कुठे काढू? जर वृद्धाश्रमात टाकत भाऊ बनती महासुई जाई, नातेवाईकच महासुई जाई, त्यानापेक्षा असं करस म्हाताराला मारीस टाकस म्हणे. म्हाताराला म्हणे, पप्पा म्हणे, काय रे भाऊ? म्हणे, तुमले तीर्थक्षेत्रावर आंघोळलेले जाणं शे. बापले मस्त गाडीमा बसाली ना, फोर व्हीलर गाडीमा तीर्थक्षेत्रावर लय घ्या. बाप ना आत तरी गाडी माही खाली उतारली ना, पप्पा आंघोळले चला. बापले इथला आनंद मन पोरे तीर्थक्षेत्रावर आंघोळलेले हात दरी लय घ्या, गुडघाल पाणी लागला तर म्हणे, बावडे आटे बटीन दोयलीवर भाऊ अंग. चला म्हणे पप्पा पुढे. गुडघानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे, बावड्याव आटे बसूर भाऊ. नाही पप्पा चला पुढे. कंबरनं पाणी छातीला लागायला लागे म्हणे, बावड्याव आटे बसू रे. नाही म्हणे पप्पा चला पुढे. गयाला पाणी लागायला लागे म्हणे, बावड्या. म्हणे, काय पप्पा? तू आटे आंघोळलेलं येले का? म्हण लेंडर फूस करायला येले रे. तू नका बजेट बदली घ्या रे बावड्या. तुमच्या लक्षात येऊन गेलं ना तुम्हाला मारण्यासाठी आणलेलं आहे? म्हणे, हो. पण बेटा, माझ्या लक्षात आलेला तू मला मारण्यासाठी इथं आणलेला. मला माहिती आहे मी इथं मरणार आहे, पण बेटा माझी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. म्हणे, काय? तू जागा बदलून मार. म्हणे, का हो पप्पा? तुम्हाला ध्यान माही की मी तुमले मारायला येईल शे, मग मरणं आटे बी शे आणि जागा बदलीच नाही. मी ते मरणं जे ना माटे मारायला काय अडचण आहे? बेटा तू जागा बदल रे बावड्या. पप्पा मरणं इथं पण आणि जागा बदलून पण मरायचंच आहे, मग इथं मरायला काय अडचण आहे? तेव्हा बापानं सांगितलं, बेटा तू जागा बदल, कारण या जागेवर मी माझ्या बापाला सोडून गेलोय, तू कमीत कमी जागा तरी बदल. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे, अजिबात त्याच्या व्यतिरिक्त नाही. हो, तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे. म्हणून प्रत्येक भाऊली आणि प्रत्येक बहीणले म्हणी विनंती, दिवस सुकना जावायला पाहिजे, त्यांसाठी तुम्ही लोकेशले आनंद द्या. भगवान तुमले आनंद देवाशिवाय राहा नाही. हाडे बसेल म्हणे बहिणीशले, तरुण बहिणीशले सांग नाही, ज्या लग्न करीश नाही येलेत किंवा लग्न करीश नाही जायलेत, हाटेन्या पोरी शेत किंवा वाऱ्या शेत, सुनबाया तुमले विनंती शे, तुमले जर वाटत असेल आपलं म्हातारपण सुखमा जावायला पाहिजे, आजच सासू सासऱ्याशी शेवायला लाग जावा. थोडं बाकीने बाईसले जळत जाई. बाकीने त्या सुनबाया होती ना, जाऊ दे येड येते त्यांबरचे काय लागत. पण तुमचं म्हातारपण सुखात घालवायचं असेल ना, तर आजच सासू सासऱ्यांची सेवा करा. तुम्ही जेव्हा माहेरवरनं येतात ना बहिणी हो, तुमनी भाऊ जायला सांगेतीस, वहिनी मन बापले सकाळी मा नाश्ता लागस, मन मायल चहा लागस, मन बापले नाश्ता बनाय देत जाय, मन मायल सकाळी माय कब्बर चहा काय देत जाऊ माय. म्हणजे तुमनी भाऊ जाईनी तुमना बापले नाश्ता सकाळी मा देवायला पाहिजे, तुमनी भाऊ जाईनी तुमनी मायले सकाळी मा कब्बर चहा बनाय देवायला पाहिजे, अशी तुमनी अपेक्षा आहे. मग आई जी इच्छा तुमनी ननींनी बी तुम्हाला करते रास, तिना बी माय बापले तुम्ही सकाळी मा चहा नाश्ता देवायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? खरं आहे ना माडी? खरं आहे ना? हाय खरं बोला ना, जे कातरलेस मी. प्रत्येक सुनबाईला विनंती, सासू सासरे हेच आपले मायबाप आहे. आणि तुम्ही जर सासू सासरासनं करायनात ना बहिणी सोन, बोलू नका, तुम्ही जर सासू सासरासनं करायनात, आई जर तुम्हाला पोरगा देखील राहिना ना, त्यानं लग्न करानंतर बायको कितला का स्ट्रिक्ट स्वभावने भेटे ना, त्यानं बायकोन जर सांगा नाही आपल्याला वेगळं राहायचंय, तो पहिलं वाक्य सांगे, येडापणा करायला चालावणी, मन मायनी मन आजी बाबासनं करेले, मन बापनी मन आजी बाबासनं करेले. आमना घरमा मायबापनी सेवा करानी परंपरा आहे, मला वेगळं निघता येणार नाही. ऐकावंय सांगी तुम्हाला पोऱ्या.
कवय सांगी जवळ तुम्ही सासू सासराशने सेवा करायना ताई देखील तर तो त्यान बायकोला सांगी. बरोबर आहे ना. हां, आणि जर समजा तुम्ही जर आटे सासू सासराशले गोमाल गोमाल कर, मग तुमनी सुनबाई तुमले पुढे जायशनी कुमचाड कुमचाड कराशिवाय राहा आणि बहिणीच. कारण आपला जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी या ते लेवनी आखो सुईन मागे चुलान मागे. हा इथलं समजस तरी येडापणा करती बहिणी म्हणतो. हा, कर्म माणसाला सोडत नाही म्हणून हुशारीनं जीवन जगायचं. आई वयनं सुनबाईस ना आता सासू असले बी सांग नाही तुम्ही बी थोडी शांतता आली जो माया असो. हां तेवढं बरं बा डेकुन्या बट्या म्हाताऱ्या समजदारच होती ना असं वाट ना मला. हो नाही तर काही काही गावेस मा इथलं डोकं उठाड राहते श्या म्हाताऱ्या. हो आपली भाषा मा दल्ल्या. हा बल त्या डोकं उठाड राहते काही काही गावस मा. पोऱ्यानं लगीन होत नाही ना मंदिरमा जाईनी देवनी जोडे डोकं टेकी टेकी देवबा मन बावड्या 29 वर्ष ना वय गा रे बा यंदा वाहू दे रे देवबा. देवनी जोडे डोकं फोडी फोडी भाऊ देव भाऊ काही बेंद्री कशी का वय ना पण मन बावड्यानं वय जाऊ दे. बाकी नाही बाया ते काही बेंद्री नाही रे देवबा फक्त जिवंत भेट जायला पाहिजे. इथल्या विनंती करी करी पोऱ्यानं लगीन करले तीस आणि सुनबाई गरमा उनी रे उनी मग सुरू करतेस त्या पोऱ्या. जर ती बायकोन मागे बी फिरता दिखी घ्या तीन सांगे चावताना बी दिखी घ्या ना तरी म्हातारीस ना तोंड डको. असं तोंड वाकडन तिकडं करस ना असं जीव करस ना भगवान असं तोंड तीर्प करतात लखवा कर देव तुले. अरे आपली सुनबाई पोरगा खुश आहे त्यांना मा आनंद लिहायला पाहिजे ना. बरोबर आहे का नाही माडी. बरोबर आहे ना. खरं बोल राहिनो ना. राग नाही राहणार ना तुमले. राग देऊनच म्हणा काय करली जात उजी घेत पुढली तारीख देवत नाही यांवर काय करली जात. आणि पुढली तारीख नाही करता तोल ना धंदा रव्या करसच नाही. कारण ते 365 दिवस मग बुऱ्याले 10,000 फोन राहतात कीर्तनेस ना. काय विषय नाही महाराज. काय सांगतोय तुम्हाला प्रत्येकाने नातं टिकवायचं ना तर हुशारीनं आणि समजदारीने टिकवायचं. जर का सुनबाईनं जर का पोरगा ऐकत असेल किंवा सुनबाईन जोडे जर पोरगा बसेल तिकना ना म्हातारीसले इथलं वाईट वाटस ना महाराज. पोऱ्या बोलता भारी होता महाराज म्हणा पण पहिला मूल्यवाल घ्या त्यांचा असून काय खावडन काय नाही बायकोनच ऐकच बाबा तो हो माडी. त्यांचा असून काहीच खावाडा नाही तून पोऱ्या पहिला लेंडा बैल होता फक्त तू काय वय काय नाही राहता तो बानट सुरूत ना काय खावाडी त्याला येळ आले. हा त्याला ताटमाना खाता येत नाही तो काय त्याला दुसरं काय खावाडी तो बैल ना बापले. पण गैरसमज सुनबाईनं जर का पोरगाने ऐक तो बायकोना बैल आणि जर जवाई अंडेर ना ऐकच होईना महाराज जवाई ते देव भेट जायले माले मन संगून चूक सुद्धा ओलांडत नाही. आता माले सांगा असं जर तुमनं वागणार आहे ना तुमले खरंच टाईमवर चहा भेटी का बहिणीस. हा अरे जेवढं तुम्ही पोरीकडनं सुख बघताय ना तुमच्या पोरीचं तोच आनंद सुनबाईला पण द्या बरं म्हणजे तुमची पोरगी सुखात राहील. विठ्ठल 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 कर्म माणसाला चुकत नाही याच्यावर बोलतोय. पहिलं उदाहरण दिलं मी संतांचं. मध्यंतरी बोलून गेलो आपल्या संसारी लोकांचं. मग स्वतः न्यायाधीश जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तो स्वतःला सोडतो का. तो स्वतःलाही सोडत नाही भोग भोगायलाच लावतो. उदाहरण म्हणून सांगेल भगवंतांनी जर धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले होते आणि भगवंताच्या पायात आडी होती. देवाच्या पायाला पद्म होतं. पद्म चकाकत होतं. चकाकणारं पद्म बघितलं आणि शिकाऱ्याला असं वाटलं जणू काय एखादा पक्षी प्राणी बसलाय. जसा बाण सोडला देवाच्या पायाला देवाचं मरणच अंगुष्ठात होतं. बाण लागल्याच्या नंतर भगवंताचा टहादिशी आवाज त्या शिकारीच्या कानी पडला. शिकारी सैरा वैरा धावत आले. बघतात तर आपण मानवालाच बाण मारलेला.
प्राण्याला पक्षाला नाही, मानवालाच बाण मारलेला आहे. जवळ येऊन बघतात मानव पण कोण, आपण द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय. म्हणले राजे, मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला, मला असं वाटलं कोण्या प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय म्हणून बाण सोडलेला, मला माहीतच नाही हो तुम्ही झोपले होते म्हणून. माझ्या जगाच्या मालकानं सांगितलं, तुम्ही बाण मारला ना शिकारी दादा, यात तुमची चूक नाही, या हे माझंच कर्म आहे, ते मला भोगावं लागणार आहे. म्हणे कसं देवा? मागच्या जन्मामध्ये मी जेव्हा राम होतो तेव्हा तुम्ही वाली होता आणि वालीला प्रभू रामचंद्रांनी लपून बाण मारला होता. मागच्या जन्मामध्ये मी तुम्हाला लपून बाण मारलाय, म्हणून या जन्मामध्ये तुम्ही मला लपून बाण मारतायत. हे कर्म आहे, मी स्वतःलाही सोडत नाही. स्वतःला सोडत नाही तर साधू संतांना सोडत नाही, साधू संतांना सोडत नाही तर तुम्हा आपल्याला कसं काय सोडेल. म्हणून लक्षपूर्वक कर्म करत असताना सावधगिरीनं, नाहीतर भोग हा भोगावाच लागतो. अभंगाच्या प्रथमचा भोगतो नगडे संचिता वाचोनी, 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 भोगतो वाह शुभम, एक नंबर, क्या बात. कोणतं गाणं चालू होते करून भाऊ? कोणतं गाणं चालू होते? हा, जाऊ दे भाऊ, सांग सुबीन साहब निजदा काय राय ना भाऊ.
हे तेरी राधा प्यारी तुझको पुकारे कब आएगा मुरलिया वाला. आणि तुमनी भाषा मा कब आएगा मेरे बंजारा. भोग तो न घडे संचिता वाचुनी. पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते मनी समाधान. हा ते शूटिंग करा नाही भाऊ, त्यांकडे काय थकतात रे, ते दकेल नाही तुम्ही. हा ते घर घर फिरत त्यान मागे असे फिरत इथला येडापणा. आपण कोणता गाव नाही येतच काय ती बी सुधरत नाही तुमले. तुमनं गाव त्या सरपंच इथला पुढे ताण राहणार, तुम्ही अजून ते शूटिंग करणार ते ही वाढले तर किराण बहानट सोडूत ना. विडल 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 विठ्ठल 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 करावे ते मनी समाधान. भोगा भोगावाच लागतो, पण जीवनात जर काही संकट आलं ना तर त्या संकटाला तोंड द्यायचं आणि समाधानी जीवन जगायचं. साधकांना तुकोबाराय समजवतात. पर साधक सांगत होते तुकोबाराय तुम्ही म्हणसान तुमच्या शब्दावर आम्ही विश्वासही ठेवू, पण तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण सांगता येईल का? तुकोबाराय काय सांगतील आपण तुकोबारायांची पायाची दुरही बनू शकत नाही, पण उगा मी प्रयत्न करणार आहे लक्षपूर्वक ऐका. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते महाराज. पांडव रडतील विशेष नाही कारण त्यांचा तर पुत्र होता, पर कौरव सुद्धा रडत होते. काय जीन असेल माणसाचं, आणि जीवन जगत असताना असं जगायचं. आपले रडतील यात विशेष नाही, पर दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे याला म्हणावं जीवन जगणं. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो आणि आजही सांगायला आवडेल. साधू महात्मा भिक्षा मागत होते. भिक्षा मागत असताना ज्या गल्लीत भिक्षा मागायला जात होते त्या गल्लीतून प्रेत जात होतं. साधू महात्म्याला असं वाटलं अरे ज्या गल्लीतून प्रेत जाते त्या गल्लीमध्ये भिक्षा मागणं थांबायला पाहिजे. कोपऱ्याला जाऊन साधू महात्मा उभे, प्रेत निघून गेलं. घरातून एक संसारी बाई आली बाहेर. तिनं बघितलं बाई आपल्या गल्लीतून प्रेत गेलं. तिच्या 9 वर्षाच्या पोरीला हाक मारलं, दीदी इकडे रे बाळा. काय गाई? म्हणले बघ ना आपल्या गल्लीतून प्रेत गेलेला, मरणारा म्हातारा की म्हातारी, आणि विचारून ये जे प्रेत गेले स्त्री की पुरुष, आणि विशेष करून त्याला स्वर्गाची प्राप्ती का नरकाची प्राप्ती ते पण विचारून ये. माय लेकीचा संवाद ब्रह्मचारी साधू ऐकत होते. हो, संन्यासी साधू महात्मा ऐकत होते. साधू महात्मा विचार करत होते पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केला, अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा किंवा म्हातारी स्वर्गात गेली की नरकात गेली. संसारी बाईची ज्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवते, मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून म्हणल्यावर विशेष आहे. पण पोरगी उत्तर काय आणते ऐकण्याची आतुरता आहे साधू बाबाला. साधू बाबा वाट बघत होते पोरगी फिरून कधी येते. पोरगी प्रेत यात्रेमधनं फिरून आली. आईला आवाज दिला, आई अगं ऐक ना, मरणारा म्हातारा स्वर्गात गेला म्हणले. साधू बाबानं कमंडलू झोडी जागीच ठेवली. जाऊन त्या 9 वर्षाच्या पोरीचे पाय धरले आणि तिच्या मायचे पण पाय धरले. बाई पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केलं, नामचिंतनात खर्च केलं, अजून मला कळत नाही मरणारा माणूस स्वर्गात गेला की नरकात गेला. तू एक संसारी बाई तुझ्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवलं, 9 वर्षाची पोरगी उत्तर आणते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा त्या बाईनं आणि त्या 9 वर्षाच्या पोरीनं उत्तर दिलं. ते 9 वर्षाची पोरगी सांगत होती, बाबा याच्यासाठी खूप मोठा गुरु करायची गरज नाही, हा अभ्यास लगेच लक्षात येतो. म्हणे कसं बाई? प्रेत जात असेल ना त्या प्रेतच्या मागे चालणाऱ्या लोकांमधनं लोक जर म्हणत असतील काही का असे ना माणूस लय दिलदार होता, अजून 1-2 वर्ष राहायला पाहिजे होता, समजावं त्या स्वर्गाने प्राप्ती. आणि प्रेत यात्रेमागे जर लोक म्हणतो बरं वगैरे 2 वर्ष पहिले मर जाता मन पोऱ्या एक लेकरुना बाप होई जाता, नीचच मोडे रे भू समजिले हो, याला नरकानेच प्राप्ती. नरकाने प्राप्ती. स्वर्ग आणि नरक तुमची वर्तणूक आणि तुमची वागणूक ठरवते महाराज. इथं बसले सांगता येतं माणसाचं त्याला नरकाची प्राप्ती की स्वर्गाची प्राप्ती नाही का. म्हणून जीवन जगत असताना असं जगायचं, आपले रडतील यात विशेष नाही, पण दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. कौरव रडत होते पांडव पुत्र मेल्याच्या नंतर. कौरव रडताय, पांडव पुत्र आहे म्हणून पांडव रडत होते.
पर धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं, कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे भी कि तेरा लाडला हमें छोड़ के चला गया। कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया और सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया। कृष्ण भगवंत विचार करतात, पांडव पुत्र आहे, पांडव पुत्र आहे म्हणून पांडव तर काही जाणार नाही. बोल नका बोल नका बोल नका, थोडं राह ना. ते 11 वाजे घ्यात ना, वाजे घ्यात ना 11 बाबा, 11:05 घ्या. मग काय नाही, आता फक्त आई खोय माझितलं तिथलं बिवार आडा मुलांना टाकीन घर निघ नाही मालबी. पांडव पुत्र मेला, कौरव दुश्मन आहे ते जाणार नाही, पांडव जाऊ शकत नाही. माईला सांगायला मला जावं लागेल पोराच्या, माझा भगवंत जातोय निरोप सांगायला सुभद्रेच्याकडे. सुभद्रे तुझा ऐकुलता एक पोरगा मरण पावला, हा संदेश घेऊन भगवंत सुभद्रेकडे जात आहेत. मैतीचा निरोप घेऊन स्वतः जगाचा मालक जातोय सांगायला, आणि पहिले मौतना निरोप सांगायला माणसेच जायत. बाबा बरोबर आहे ना, कोणी मरण धरणं ते मैतना निरोप सांगायला माणसे जायत ना. दादासाहेब मागले बसेल बाबा, खुर्चीवर बसेल बाबा, बरोबर आहे ना. हां, पहिले मैतना निरोप सांगाले साहेब माणसे धाडत माणसे. मोबाईलमुळे ती सुविधा वैगी याते, जागावर तीन दल्ला सिरियस आहे तिला मग फोन कर देऊ बहीण तुन बापनी तब्येत सिरियस आहे, 3 दिन पहिले 4 दिन पहिले अंडेरी बसस. मोबाईलमुळे मुकल्या सुविधा वैग्यात, पण मोबाईलमुळे सत्यानाश बी मुकला वै राहणार. मोबाईलमुळे पोरले बाप सापडी जास, माय सापडी जास, शेवटला टाइमले सेवा करायला. पण मोबाईलमुळे उलटा शिवाय झाले, अंडेर मायले सापडी राहिली नाही. म्हणणं समजी घ्या होते तुम्ही. विठ्ठल विठ्ठल मोबाईलमुळे काही गोष्टी चांगल्या झाल्या आणि काही गोष्टी बऱ्याच वाईट झाल्या म्हणण्यापेक्षा आपण त्याचा दुरुपयोग करतोय म्हणून आपली फसगत चालली आहे. विठ्ठल विठ्ठल मोबाईल होतात नाही तर वय माणसे जायत निरोप सांगाले. हा, आणि मला दाखल पण चांगलं याद आहे म्हणे, आजी वारणी ना, आजी मरणी साहेब मना आजी वारणे ना. सकाळी मग बठा काका बाबा गलीवाला सर्व बसेल होतात, आणि मना चुलत काकाला सांग म्हणे, अण्णा तू जाईन सखूबाईला येर म्हणे. तरुण भाऊसले म्हणे ही विनंती, खूप शिका पदवीधर बना, पण म्हातारासना आपल्यापेक्षा जास्त पावसाळा, जास्त उन्हाळा, जास्त हिवाळा खायला ताई विसरत नका जाऊ. प्रत्येक गोष्ट म्हातारासना अनुभव आपल्यापेक्षा मोठा रास, त्यासले विचाराशिवाय शानपणा नका करत जाऊ. पहिला म्हातारा जर लग्न जोडेत ना, हे टोपीवालाच ना आपल्यापेक्षा पावसाळा जास्त खायला राहतस. याच ना आतना जोडेल लग्ने 100 मै 95 पोरी संसार करेत आणि 5% फारकत्या वयत. हा ते 95% फारकत्या वतीन 5% नांदी राहण्यात. का बर? पहिला म्हातारा लग्न जोडेत, हा ते पोरी निघ जात पोरी देखाले. हा पाव एकला जात नाही, मित्र संगेला जात बाणड सुरूत ना. हा मित्र विचारत, बावड्या तुला पट्टी का रे? ओ भाऊ तुन करता येत रे, तू बावड्याला नको विचारू रे. अरे तू बावड्याला विचारशी तू उभा पिकोर ताबा लिहिली रे. ओ आप्पा कितला येडापणाशे. अरे त्यानापेक्षा 1-2 म्हातारा लई जा संगे, त्या नुसता गरमा गुस्ता अंदाज सापडली ती पोरणी मायना स्वभाव, पोरणा बापना स्वभाव लगेच सांगते, ए बावड्या पोहे बी नको खाऊ, चाल रे घर. हा, पहिल्या जुनं ते सोनं म्हणत लोके. जुनानं बट्याच गोष्टी चांगल्या होत्यात. मी जुनं सांगस ना तरी 2 तास सराई टाकस. हो, पहिला बाबास ना इथला अनुभव आहेत ना, त्यासना अनुभव प्रमाणे बोलू नका, त्यासना अनुभव प्रमाणे जगा. त्यासनी पद्धत मग जगानं म्हणा ना ती फजिती नाही वस. आपण आपला शानपणा करतो मनीषीनं आपण डोपरे कोपरे फोडले तर. हां, त्याचे तुलीतलं समजी राह ना का रे. चप्पल काढले भाऊ, काढ म्हण दादाचं, तू बी काढले बावड्या, काढ भाऊ चप्पल काढ रे. अप्पा
हो तिने बहिणी उपाधी घेतला दाखला पोर येत घेतला गुन्हा अशी राहणार ते जुनं ते सोनरास. एक 5 मिनिटं बोलस मी जुनावर. पहिला म्हातारास ना इथलं तारतम्य राहे ना प्रत्येक गोष्ट मा. ज्या बसेलेत बाबा ज्या बशी घ्यात त्या बाबा इथला भारी बसेलेत. मना येवान पहिलेच ना बसेलेत पण हालचाल सुद्धा करी राहणार नाही. मागे बसेल बाबा जसा बसेलेत तसाच बसेलेतच. का बर त्यासने जुनं खायले बाबा. ज्या तरुण बसेलेत ना त्या तंगड्या ढिल्या कर देतील पाहिलं माट देतील का हात टेक देतील. त्यास ना दोष नाही खावालेच चांगलं बेटी राहीन नाही. हा पहिला बाबासले इचारा जर दुपारले बाजी सरी गई त्या जर मायले सांगेत माव भूक लागेले ना माडी भूक लागेले ना त्यासने माया असं काही माय नाही खावाडेत. गरमा भाकर राव पोई राव काला मोठ देत तेल टाक देत गुई चुरी देत खाय भाऊ गुई तेल ना काला असा दानगल्ला म्हातारा राह. आणि आपल्या माया हात या नवीन या वैराण्यात या माया या पोरेसले मॅगी बनाय देते भो. हो माडी तू त्याला खावाडशी मॅगी तो दी ना आगी. तू त्याला चांगलं खावाडत जाय काकू. पहिला बाबासना अनुभव. हा पहिलं जुनं ते सोनं होतं. अजून या बसेलेत म्हणे जुन्या 50 पुढल्या काकवा तिसले विचारा. ज्या 50 पुढे बसेलेत ना 50 पुढल्या काकवा तिसले विचारा. इथला नेममारा आहेत ना गावमाना जरी कधी असा टोपीवाला बाबा दिकीच आहेत ना पदर बी पळेल राह ना तरी सुद्धा पटकन डोक्यावर टाकलेत पहिल्या बाया. नाही माय त्याला बाबा काय म्हणतील मन सासरांना नाता नव्हतीन जेठना नाता नव्हतीन बोल नका. सासरांना नाता नव्हतीन जेठना नाता नव्हतीन या काय म्हणतील. लगेच पदर टाकलेत डोकावर. गावमाना म्हातारा आहे तरी देखतात डोकावर पदरलेत पहिल्या बाया. काय वातावरण होतं. हाते कस काय वातावरण. हाते सगळा सासरानं बी छातीनं बिल्ल मोठ टाकाल करस म्हणून काही राहीनच नाही महाराज जुनं. हा जुनं काहीच राह नाही. हा पण आपण बाईच करते ना अपेक्षा ठेवतोस ना त्यांना पहिले आपण बी तिथलं क्लिअर राहणं गरज नाही. पहिला सासराला देखता सुनबाई पदर टाके तर सासरा बी समजदार होता. पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. इथली मर्यादा. जर मी बायकोल बोला म्हणा एका शब्दामा तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराला काय सुधरत नाही काय बी बोली पडतस मन सासूले. म्हणजे सुनबाईले देखील सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरतस आज बी ज्या जुना म्हातारा आहेत त्या. जर बोलणं ते मन सुनबाई काय विचार करीन भो. म्हणजे इथली मर्यादा ठेवतस त्या सासरा. आता ज्या नवीन वैर आहेत ना बाबा त्या रिमिक्स सासरा आहेत. रिमिक्स टिंचाक टिचाक टिंचाक रिमिक्स सासरा आहेतच. पहिल्या सुनबाया सासराला देखतात डोकार पदरलेत कारण त्या सासरा बी सुनबाईनी इज्जत करेत. आतेना ज्या नवीन वैराना त्या सासरा सुनबाई गरमा का मावरस ने भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. ओ भाऊ तू चड्डीनं माप तरी वाढाव रे ओ काका. हा इथलची चड्डी घाली फिर ओ बानड सुरूत ना ओ उलगेल वावर चड्डीनं माप ते वाढाव रे काका तू. हा इथलची चड्डी घालस काय ती बहीण बी पदरली बुयाल देखीसनी. आपण बराच सत्यानाश करायनो. विढल विढल विठ्ठल माहितीचा निरोप सांगायला पहिले माणसं पाठवत होते. माझ्या काकांना सांगितलं भाऊ तून काकू वारेले मर जायले मैता निरोप तुला देवाला जाणे दाखले अंडेरले लई. मन काका म्हणे मला छानपणा शिकाड नका मी बरोबर लिहिसू. त्या म्हातारा सांगेत बाबा लोके देख रे यांना ब्यावाड जो नको बरं रे ती पोरना माय मागेऱ्या जी होता ती पोरले झटकाई जाते तिले जाटे की जाई नेमन समजाडतो बरं आम्ही दखलीसू बरोबर करलीसू म्हणे. बाकी 150 ना राहतस ऐकतस काही नाही. मन काका घ्या मन आत्याला देखील यांनी हुशारी सांगेलपेक्षा जास्त हुशार बनाल घ्याव. मन आत्या म्हणे काय रे भाऊ अण्णा कथा म्हणता काही नाही बहीण म्हणे आता खेत बैलेले आली येलो तू म्हणे. बैलेले आली होतो असं सांग दे ना. मन आत्याला असं वाटणं बैलेले वालेले मन आत्याने स्वयंपाक लाई दिना आणि तवय ना पाहुणचार सोपार आहे. भजीसने आमटी पोळ्या भाकरी आहे की नाही. नाही ते मग खिचडीन तळण पिठलन भाकर सोपा पाहुणचार. पण जास्त करी खिचडी आणि तळण राय. खिचडीन तळण म्हणजे मोठा पाहुणचार आहे की नाही.
तवय खिचडी खावायला भेटे नाही. घरी बसले तर खिचडी खावायला भेटे नाही. आणि पाहुणा जर म्हणत ना, पाहुणा सांगे गरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाड्यात. इथला तुटवडा होता तांदूळ ना. हा ते तांदूळच ना इथला नेतात पेटी घ्या ना. कुकरनी शिट्टी वाजता संध्याकाळला असा जीव करत पळा रे पंगरा रे. ओ म्हणा बाप गोदडल्या रे, आज बी खिचडी दड काही रे भाऊ. इथला नेतात पीठ जायला खिचडी ना. हो नाही ते पहिले खिचडी ना नेतात होता. खिचडी खावायला भेटे नाही. मनात त्यांनी मस्त स्वयंपाक करा या भाऊन जेवण करले ना. मनात त्यानं दारमा नेमणं झाड होतं, झाडकाल खाट टाकीन झोपिली ना. कसान करता जायला होता बहिणीसवर. मौतना निरोप सांगाले मस्त खाट टाकीन झोपिली ना. 4:45 वाजता लुटा म्हणे सखूबाईची आटी दे म्हणे. मनात त्यांची आटी देणे यांची आपिली म्हणे. घरमा शर्ट टांगेले ते काढ दे बहीण म्हणे. शर्ट लई ना अंगमा टाकली ना. मनात त्याला सांगा सखूबाई तयारी कर म्हणे. म्हणे भाऊ मला बैलेच ना काहीच समजत नाही. बैले लेवायला नाही बहीण काकू जात राहिनी म्हणे. ऐकवय सांगा नव्हतं खाईन झोपिली ना. हो बानट सुरूत ना. म्हणजे निरोप सांगणारा सुद्धा हुशार पाहिजे. इथं तर स्वतः जगाचा मालक निरोप सांगायला जात आहे. स्वतः जगाचा मालक निरोप सांगायला जातोय. आता भगवंत विचार करत होते सुभद्रेला जर सांगेल सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला. सुभद्रा खूप रडेल, खूप अवकळा करेल, खूप रडेल, माझी गचंडी धरेल, मला मारायला उठेल, स्वतःची केस तोडेल, असे भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते. देव गेले कृष्ण भगवंतन सुभद्रेला सांगायला लागले सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठे रे गेला? अजून कुठे युद्ध चालू आहे? कुठे युद्धाला पाठवलं का? म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू गेला. दादा पोरगा माझा आहेच तसा, कुठंतरी युद्धाला पाठवला असेल तू. म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला. सुभद्रा जागीच धरणीवर बसली. सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही. सुभद्रा रडतही नाही, सुभद्रा बोलतही नाही. देवाला वाटलं सुभद्रा वेडी झाली की काय. कारण बाईच्या कानावर दुःखद बातमी पडल्याच्या नंतर बाई रडली पाहिजे. जर नाही रडली तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून दुःखद बातमी कानी पडल्याच्या नंतर बाई रडली पाहिजे. देवाला वाटतं सुभद्रा रडत नाही. सुभद्रे अगं रडना, अगं काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, अगं रडना सुभद्रे रडना. सुभद्रा काही बोलत नाही. देव जवळ आले, हात धरला. सुभद्रे अगं काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, माय आहेस की दुश्मन? अगं तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला, तुला रडायला येत नाही. सुभद्रे अगं रडना. सुभद्रानं देवाकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा मला रडायला सांगतो या? अरे तुझे संत बडाई मारत असताना सांगतात चाले हे शरीर कोणाची, असत्य कोण बोलवी ते हरिविना. अरे तूच गीतेमध्ये सांगतो ना मी बोलविले वेदू बोले मी चालविले, सूर्य चाले मी हलविले, प्राणो आले. तूच सांगतोय ना, तूच बोलतो ना. भूतलावर तुझ्या सत्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, तूच सांगतो ना म्हणे. हो मग मला सांग ना देवा, माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं मानच खाली टाकली. बाई म्हणे मलाच वाटत होतं. मग माझा मुलगा मरावा तुलाच वाटत होतं ना. मग आता मला सांग रडू का आनंद व्यक्त करू? म्हणे कस काय? अरे तू आमचा भगवंत, तुझ्या मनासारखं घडलं, आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू? करावे ते मनी समाधान. साधकांनी तुकोबारायांना सांगितलं ठीक आहे आमच्या जीवनामध्ये काही दुःखद प्रसंग आल्याच्या नंतर आम्ही सुद्धा दुःखाला तोंड द्यायची ताकद ठेवू, पण त्या दुःखाला तोंड देण्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था सांगा ना तुकोबाराय. तर तुकोबाराय काय सांगतात, आपल्याकडे वेळ कमी आहे, 11:15 झालेले. मग म्हणून या मनी मानून एक हेदू म्हणावा गोविंदू वेडो वेळा. त्या गोविंदाचं नित्य भजन करायचं. जेव्हा जेव्हा तुम्ही सुखात असाल की दुःखात असाल त्या भगवंताला विसरू नका असं तुकोबाराय सांगतात. आता तुम्हाला सुद्धा बसल्या जागी हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचे. 10 मिनिटं कोणी जागा सोडू नका. सर्वांच्या पाया पडून विनंती, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपल्या धर्माच्या नियमाचं उल्लंघन कोणीही करू नका. सगळ्यांच्या पाया पडून विनंती. 10 मिनिटात कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांनी अंतकरणापासून भजन म्हणायचंय. हातानं टाळी मुखाने नामचिंतन. तो बार कुमाई